सैफवर हल्ला करणारा अद्यापही फरार, पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू। पोलिसांच्या वेगवेगळ्या टीमकडून आरोपीचा शोध सुरू। लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सैफ अली खानचा आज जबाब नोंदवणार क्राईम ब्रांचची टीम घेणार सैफ अली खानचा जबाब, हल्ल्याची जाणून घेणार माहिती। वाल्मिक कराडवर मकोका लागता सीआयडीमध्ये मोठा बदल, सीआयडीचे तपास अधिकारी बदलले, अनिल गुजर यांच्याऐवजी आता किरण पाटील करणार तपास। बीडमधील 160 शस्त्र परवाने करण्यात आले रद्द, जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई। सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी आता लॉंग मार्च काढणार, लॉंग मार्चला आज परभणीतून होणार सुरुवात, विविध संघटना होणार सहभागी। सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त, नगरविकास विभागानं जारी केला शासन निर्णय। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत, बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी, कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट, अमेरिकेनं भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले। आणि युद्धविराम थांबवण्याचा निर्णय इस्रायलनं धुडकावला, गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह 73 ठार।